लोकांना पण अर्ज करा, मी करतो त्याच्यावर असं अर्ज मी सर मी एसीपी सरांना पाठवणार. कोण भरायचा? अहो पण तू अपडेट व्हायला तेवढा टाइम नाही. केव्हापासून तिचे पहिलं पण हिचं 4 वेळेस झालाय मिस्टर शेटे. भाई इधर आओ मेरे को. इन लोग के गाड़ी का डॉक्यूमेंट नहीं है. हाँ, और ये आप लोग को चालान करेंगे, ये अच्छी बात है क्या बुरी बात है? 2017 से नहीं है कुछ ऐसे. ये गाड़ी का जो उसको पे पुलिस लिखा है उस पर, हाँ उनका, ये पुलिस चौकीदार ने उनका ही गाड़ी है और वो चालान नहीं करने देख रहे, भाग रहे. बरोबर की नाही सर? बरोबर आहे की नाही? यांचा इन्शुरन्स सगळं संपलंय आणि आपल्याला चालान करतात. मला माहिती आहे तुम्ही जाम हुशार आहे सर्व. सारखा फाईन तर बसायलाच पाहिजे ना. ऐक ना अरे मग कसं असतं, मग मी एकदा आदेश काढला की मग मी स्वतः चेक करू शकतो की मी असा आदेश काढला होता, त्यावेळेस तुम्ही त्याची पूर्तता करून घ्यायची. त्याला 4 दिवस 2 दिवस मुदत देतो. तुम्हाला मेन गोष्ट सर, तुम्हाला आदेश काढायची जरूरतच काय आहे? हे तर आपले नियमच आहेत ना, गव्हर्नमेंटचे नियम आहेत. आणि गव्हर्नमेंटचे नियम गव्हर्नमेंटचे लोकच नाही फॉलो करणार तर मग सर्वसामान्यांनी का करायचे? माझा हाच प्रश्न आहे. या एका गोष्टीमुळे तर काय बोलणार. टायमिंग काय, किती वाजले? तर त्याचा आता या टायमाच्या अगोदर इन्शुरन्स त्याचा असेल ना तर मी फाईन भरीन, मी पैसे भरीन. हा व्हिडिओ मी दाखवला की सर्वसामान्य पण पोलीस जे तुम्हाला चालान करतात, तर एक सर्वसामान्य पण पोलिसांच्या गाडीवर चालान करू शकतो. हा व्हिडिओ मी ह्याच्यासाठी दाखवला की जे लोक रूल फॉलो नाही करत त्याला पण इन्शुरन्स काढायला भाग पाडू शकतो एक सर्वसामान्य व्यक्ती. आणि इकडे या गाडीचं 2017 पासून इन्शुरन्स नाही, PUC नाही. आणि ही गाडीवरती आहे महाराष्ट्र पोलीसचं स्टिकर. चौकीच्या समोर पार्क आहे, तरी पण तिला चालान नाही करत. ह्याच्या एक सर्वसामान्य माणूस असतं तर काय असतं, लगेच चालान, लगेच सगळं लगेच. एकदा भाई इधर आओ मेरे को. इन लोग के गाड़ी का डॉक्यूमेंट नहीं है. हाँ, और ये आप लोग को चालान करेंगे, ये अच्छी बात है क्या बुरी बात है? 2017 से नहीं है कुछ ऐसे. ये गाड़ी का जो उसको पे पुलिस लिखा है उस पर, हाँ उनका, ये पुलिस चौकीदार ने उनका ही गाड़ी है और वो चालान नहीं करने देख रहे, भाग रहे. बरोबर की नाही? तर सरांनी बघा अशा प्रकारे यांना चालान केले 2,500 2 व्हायोलेशन. आता प्लीज ज्यांची कोणाची गाडी आहे, प्लीज लवकरात लवकर हिचं सगळं इन्शुरन्स PUC काढा.